आपला समाज हे शेतीवर अवलंबून आहे. आणि आता पाऊस पडल्याला सगळ्यांनी शेतात कामं करायची. एकाही मराठ्यानं काम सोडून अंतरवालीकडे यायचं. कारण आपल्यात मन आहे जुनी. कुणी जर वारलं मेलं एखादं तर आपल्यात मन आहे मड झाकायचं पण पेरणी करायची. कारण एकदा पेरणी योग्य वेळेत झाली की ती काळ्या आपल्याला वर्षभर पोटाला धान्य देते. आपलं मराठा समाज त्याच्यावर जिवंत आहे. आपला मराठा समाज त्याच्यावरती मोठा होतो. आपल्याला पोटाला लागतंय, देशाला पोटाला लागतंय. तिकडं तोटा होता कामा नये शेतीचा. इकडे एकाने येत नाही, इकडे तुमचा मुलगा म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा मी खंबीर इथं लढायला. तुम्ही काळजी करू नका. त्याचे काम बुडून एकाही मराठ्यांनी इकडे यायचं नाही. याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला येऊ देत नाहीये. काम बुडून यायचं नाही. सगळ्या कामं आधी करून घ्यायचे, पेरणी क्लिअर करून घ्यायची. आपले काय बी भरण्याचे सध्या दिवस आहेत ते सगळं क्लिअर करायचं. शेतात पाया घालायचे दिवस आहेत सध्या पेरणीचे दिवस आहेत. त्याच्यामुळं ट्रॅक्टर शेताने सुरू आहेत ते काम आधी